माननीय मनोज पाटील जरांगेंनी सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं, जो विषय हातामध्ये घेतला, तो मराठवाड्यातील 9 जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती, त्यांच्या कुणबी नोंदी होत्या, त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, हा पहिला विषय माननीय मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला. आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली. कुणबी ज्या नोंदी त्या 9 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला. जे दप्तर निजाम स्टेटमध्ये गेलं होतं, त्या दप्तराच्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले. मध्यंतरी त्यांच्याकडं विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती, पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली. म्हणजे पहिला विषय जो माननीय मनोज पाटील जरांगेंनी घेतला होता, त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला. नंबर 1. तदनंतर मनोज पाटील जरांगे म्हटले की 9 जिल्ह्यातच नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. राज्य सरकारनं त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, मंत्रिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा झाली, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कोणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या, भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ती सुद्धा मागणी माननीय मनोज पाटील जरांगेंची आपण मान्य केली. तदनंतर माननीय मनोज पाटील जरांगेंनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या. याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे. सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली. राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला. त्याचं डेफिनेशन काय असावं, सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी, याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ऍडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं. जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे, त्या 3 माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांचं सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. आणि या बाबतीत सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे. त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेश सुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे. असं सगळं असताना पुन्हा आता 20 तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं, ही जी माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांची भूमिका आहे, ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबईत आल्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलंय मुंबई किती कंजेस्टेड आहे, मुंबईचं जीवन हे मिनिटावर चालणार आहे. आणि मग मुंबईवासियांना, मुंबईकरांना त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल. राज्यभरातून येणाऱ्या लोकांची सुद्धा तिथं अडचण होईल. सरकार, मी या ज्या गोष्टी आता सांगितल्या, ज्या मनोज पाटील जरांगे साहेबांनी सरकारबरोबर चर्चा केली, कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील जरांगेंचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वतः त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात, हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल, स्वतःचा मोठेपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही. मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः माननीय सीएम साहेब तिथे गेले. एवढंच नाही तर मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी, उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले, संदीपान भुमरे साहेब अनेक वेळा गेले, गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले, आमचे अतुल सावे साहेब अनेक वेळा गेले, आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय बच्चू कडू साहेब गेले, 2-3 दिवस झाले, म्हणजे गेल्या अर्ध्या दिवसापासून ते मनोज पाटील जरांगेंच्या संपर्कामध्ये आहेत.
म्हणजे सरकार एवढं सकारात्मक प्रतिसाद देते, असं असताना केवळ अशा पद्धतीनं एकत्र लोकांना आणून किंवा लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करून कुणाची गैरसोय होणार नाही, कुणालाही त्याच्यापासून त्रास होणार नाही, ही भूमिका मनोज पाटील जरांगेंनी घ्यावी. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील जरांगे साहेबांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये. ते खरं आहे की मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून आले, पण जनता पण त्यांचीच आहे ना. जनता कुठं लोकांची? ते आलेत, परंतु जनताही त्यांचीच आहे आणि जनतेनं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला इथून पाठीमागं, म्हणून पण ते आलेले. याचा अर्थ असा नाही की ते आलेत मग आमच्या लेकरांचं वाटोळं व्हावं, असा अर्थ होत नाही त्याचा. जनता त्यांची आहे आणि सध्या पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आहे. ते आलेत, त्यांचा सन्मान त्यावेळेस समाजाने केला आणि त्यावेळेस वेळसुद्धा दिला ना. मग वेळसुद्धा दिला. आणखीन काय करायला पाहिजे सन्मान याच्यापेक्षा? मग आता आरक्षण सोडून द्यावा का, असं म्हणणं आहे की त्यांचं? कोणची मागणी पूर्ण केली? मराठवाड्याचा मुद्दा होता, त्याबरोबर महाराष्ट्रात सुद्धा होता. 29 ऑगस्ट निवेदन वाचून बघा म्हणा त्यांना काय आहे ते. त्याच्या अगोदर वडी काळ्याला आंदोलन सुरू होतं. त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यावेळेस सांगितलं होतं दस्तावेज शोधून मराठवाड्यातल्या सगळे मराठी हे कुणबी आहेत, गॅजेट लागू करा आणि सरसकट मराठवाड्याला द्या. तर हो बोलले होते. केली का मागणी? मान्य नाही केली. हे तुम्हाला मागचं सांगितलं. आणि आता ते जे म्हणतायत मराठवाड्याची होती, मराठवाड्यासह महाराष्ट्राची असं निवेदन आहे, आमचं निवेदन आहे. तुम्हीच मराठवाड्यात शोधायला सुरू केलं. मराठवाडा हा पूर्ण कुणबी आहे आणि कुणबी म्हणून जाहीर करून महाराष्ट्रातल्यांसाठी त्या समितीला काम करायला लावा असं सांगितलं होतं. म्हणजे आठवून बघा चांगलं, हे सांगितलं होतं. समितीनं फक्त मराठवाड्यात काम केलं आणि आमच्या ते लक्षात आलं. समितीचा अहवाल प्राप्त झाला पण मराठवाड्यात झाला. आम्ही त्यांना प्रश्न विचारला इथंच, मराठवाड्याचं काम कसं केलं? ते सुद्धा चॅनलवरती लाईव्ह आहे त्यावेळेचं सुद्धा. इथं विचारलं, समितीनं अहवाल जे दिलाय शिंदे समितीनं तो मराठवाड्याचाच दिला ना, आम्ही तर महाराष्ट्रात सांगितलं होतं. मग ते म्हणले आणखीन व्याप्ती वाढवतो आम्ही याची, आणि मग राज्याची वाढवली. आम्ही नाही बदललो. आमचा तुमच्यावरती लय विश्वास आहे, आम्ही बदललेलो नाही. राजेसाहेब, तुम्हाला मनापासून सांगतो, आमचे कोणीच करणार नाहीत. बाकीच्यावरच लक्ष ठेवा. आमचे कोणी करणार नाहीत. आणि खोटे गुन्हे केल्यावर मागं घ्या नाही म्हणणार तर काय म्हणणार? तुमचा हे प्रश्न चुकीचा आहे. फक्त गुन्हे मागे घ्या का म्हणणार? आम्ही लोक इथं शांतता अंतरवालीत बसलो होतो. त्या माता माऊल्यांचे डोके फोडण्यात आले, गोळ्या घालण्यात आल्या. ती पण तुमचीच आई बहीण आहे राजेसाहेब. हा, ती दुसऱ्याची नाही आहे, ती पण तुमचीच आई बहीण आहे. निष्पाप लोकांवरती असा घाव घातला, अचानक येऊन हल्ला केला प्राणघातक. ते गुन्हे मागं नाही घ्यायचे, काय करायचं? उलट हे गुन्हे मागं घेऊन हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे होती. तुम्ही हे प्रश्न आम्हाला नव्हता विचारायला पाहिजे. कारण ती माता माऊली तुमच्याच राज्याची, तुमचीच आहे. त्यांच्या जर हाताडावर गोळ्या चालल्यात, पोरं मुंबईला ॲडमिट होते, हे तुम्हाला माहिती आहे. ते खोटे गुन्हे दाखल केलेत आमच्यावरती. हे गुन्हे त्या अधिकाऱ्यांवरती होऊन ते पूर्ण जेलला पाहिजे होते. ही प्रश्न तुम्ही विचारायलाच नको होता. पण आता तुम्ही का विचारला हे आम्हाला नाही माहिती. आता आम्हाला माहिती आहे कोण कोण आंदोलन घुसणार आहेत, कोणी कोणी कोणाकोणाला शक्ती पुरवली. ट्रॅप म्हणजे शक्ती कोणी कोणी पुरवली. मुंबईत आल्यावर यांच्यावर लक्ष कसं द्यायचं नाही, काय, हे सगळं माहिती आहे आम्हाला. परंतु आज इतका करोडोत मराठा येणार आहे, लाखात नाही. राजेसाहेबांना जाहीर सांगतो, लाखात नाही, करोडात येणार आहेत, करोडात. आणि गल्लीत मराठी आणि मराठीच दिसणार आहेत फक्त. इतक्या ताकदीनं मराठी येणार आहेत. कारण आमच्या न्यायासाठी आम्ही येणार. आमच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, दिल्या का नाही? चला, राजेसाहेबालाच प्रश्न आहे, का दिल्या नाहीत? का दिल्या नाहीत? 54 लाख नोंदी सापडल्यात आमच्या, का दिल्या नाही? 23 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत 1 महिना होतोय, का दिल्या नाही? मग 23 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत मोजा ना. 1 महिना गडबड असती का? शासन मोठं का प्रशासन हेच कळा ना. जर आदेश दिले असेल, प्रशासन काम करत नाही, दन प्रशासनातले लोक तुम्ही काढायला पाहिजे. आमच्याकडे कशाला बोट दाखवता? आमची काय चूक आहे? जर 2 दिवसात घाई गडबडीत द्यायचे ते त्या पत्राला दगाफटका होऊ शकता असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्हाला 23 डिसेंबरला सांगितलेलं आहे. आणि 23 डिसेंबरच्या अगोदर हे 54 लाख प्रमाणपत्र निघालेले, हे नोंदी निघालेले. आता नाही, 23 डिसेंबरपासून आता 20 जानेवारीपर्यंत काय केलं? 1 महिन्यात कोणची घाई गडबड झाली असती? कोणचीच नाही ना. कामच करायचं नाही. बोट नका दाखवा आमच्याकडं. मराठ्यांची काहीच चूक नाही, काहीच. म्हणून ते मुंबईकडे यायला लागलेत. तुमच्याच लोकांना चुका केल्या, त्यांना दुरुस्त करायला लावा आणि त्यांना घरी पाठवा. ते सगळ्याच महाराष्ट्राला माहिती आहेत ना. उपोषण सोडायला कोण आले होते, कोणाला 2 महिन्याचा वेळ दिला,
54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या परिवाराला का दिले नाही? त्यांनी आता समोर यायला पाहिजे ना, का दिले नाही? महिनाभर कुठं लपून बसलात? आता लपताल, तुमच्या अंगावर आलं म्हणून ठीक आहे, पण मराठ्यांच्या डोळ्यासमोर यायचंच आहे तुम्हाला पुढून परत. तुमचा दगा फटका लक्षात आलाय सगळ्यांच्या, म्हणून शिंदे साहेबांनी विशेष याच्यात लक्ष घालणं मनापासून आता गरजेचं आहे. आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा हे तुम्हाला मनापासून आम्ही पण सांगतो, मनातून लक्ष घाला. आंतरवालीच्या त्या लफड्यात नका पडू, आता पहिल्यासारखं पुन्हा ते प्रयोगाच्या भानगडीत नका पडू.